उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत, थेट जाऊयात. आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे नगर परिषदेच्या निवडणुकात काही ठिकाणी मतदान सुरू आहे. 2 तारखेला काही लोकांना मतदान झालं, निकाल आहे आणि मला वाटतं उद्या देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीला प्रचंड असं यश या राज्यामध्ये मिळालेलं आपल्याला पाहायला मिळेल. लोकसभा आपण जिंकली, विधानसभा आपण जिंकली, आता येणाऱ्या महापालिका देखील महायुतीने आपल्याला जिंकायची आहे. महायुतीचा भगवा फडकवायचा आहे, त्याच्यासाठी आपण आज या ठिकाणी एकत्र आलेलो. लोकसभा आपण जिंकली, विधानसभा आपण जिंकली, आता येणाऱ्या महापालिका देखील महायुतीने आपल्याला जिंकायची आहे. महायुतीचा भगवा फडकवायचा आहे, त्याच्यासाठी आपण आज या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. मी येताना पाहिलं की हॉलमध्ये देखील जागा नाही, बाहेर आपले पदाधिकारी कार्यकर्ते थांबलेले आहेत. मी त्यांना देखील भेटून आलो. निलेश, काय हॉल काय कमी पडला काय? अरे आता आपले पदाधिकारी ताकद वाढली आहे इकडे, आणि पुढच्या वेळेला सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासाठी उरेल एवढा मोठा, मला वाटतं जाहीर सभा आपण मैदानातच घेऊ. आणि इथं गेले अनेक वर्षाचा कारभार आपण पाहिलेला आहे आणि तो कारभार आपल्याला परिचित आहे. गेले अनेक वर्ष या भागामध्ये विकासापासून वंचित राहावं लागलं या सर्वांना. मगाशी सुदेश चौधरी म्हणाले की ठाण्यासारखं करा, कल्याणसारखं करा, मग त्यासाठी तुम्हाला इथं महायुतीचा भगवा झेंडा फडकवावा लागेल. आणि जो विधानसभेमध्ये आपण फडकवलेला, आता इथं खासदार महायुतीचा आहे, आमदारही सर्व मला वाटतं 5 महायुतीचे आहे. त्यामुळे महापालिकेत देखील महायुती आल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि आपल्या लाडक्या बहिणी ज्या आहेत, मी नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात फिरलो, मला एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. अगदी रात्री 10-10 वाजेपर्यंत अगदी सातारा, सांगली, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलो, उत्तर महाराष्ट्रात गेलो, विदर्भात गेलो. थंडीमध्ये देखील माझ्या लाडक्या बहिणींनी खुर्ची सोडली नव्हती, बसल्या होत्या, वाट पाहत होत्या. हा एक वेगळा अनुभव पाहायला मिळाला. आणि म्हणून लाडके भाऊ, लाडक्या बहिणी यांनी संकल्प केलेला की येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला भगवा फडकवायचा. आणि म्हणून या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी उपस्थित आहेत, सगळ्या जातीपातीच्या आहेत. दर महिन्याची ओवाळणी आपली चालू आहे का? भेटते. आणि ही परमनंट आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटी मध्ये 50% सवलत, मुलींचं उच्च शिक्षण मोफत, शेतकऱ्यांना काय आपला शहरी भाग आहे, परंतु इतर वयोश्री योजना, इतर योजना आपण केल्या. या योजना सगळ्या सुरू राहणार. कारण काही लोकांनी या योजना बंद करायला घेतल्या होत्या, योजना कोर्टात गेल्या होत्या बंद करायला, परंतु तुमचा हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता, त्यामुळे दिलेला शब्द पाळणारा हा मुख्यमंत्री आहे. आणि म्हणून कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही, हा शब्द आहे. आणि एवढ्यावर तुम्हाला ठेवणार नाही आम्ही. आणखी याच्यामध्ये मला पत्रकार विचारतात 2100 रुपयाचं काय? बोल, योग्य वेळी तेही देणार, योग्य वेळी तेही देणार, जे जे आम्ही बोललोय ते करणार. आमच्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे. कारण एकनाथ शिंदेने गरिबी पाहिली आहे, माझ्या आईची, पत्नीची तकमक पाहिली आहे, काटकसर पाहिली आहे, महिना कसा चालवायचा पाहिलाय. आणि त्यातूनच लाडक्या बहीण योजनेचा जन्म झाला. आणि म्हणून लाडकी बहीण योजना एक अशी गेम चेंजर योजना आहे
की अनेक सक्सेस स्टोरीज आहेत. अनेक माझ्या लाडक्या बहिणी एकत्र येऊन छोटा मोठा व्यवसाय करू लागल्या, प्रपंचाला आधार देऊ लागल्या. या ठिकाणी स्वतःच्या सहीने स्वतःचे पैसे काढण्याचा अधिकार तुम्हाला मिळवून दिलेला आहे. आणि त्यामुळे हा गेम चेंजर ही योजना सगळ्यात आवडती योजना माझी कुठली असेल मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीतली तर लाडकी बहीण योजना. त्यामुळे यावेळचं गणित वेगळं आहे. या लाडक्या बहिणी पूर्णपणे आपल्या बाजूने उभ्या राहिल्याशिवाय राहणार नाही. जसं विधानसभेमध्ये चमत्कार घडवला. अनेक लोकांना वाटलं की महाविकास आघाडीचं सरकार येईल, सगळी पदं वाटून घेतली होती. इथल्या लोकांनी वाटलं होतं, इथल्या लोकांनी पदं वाटली होती, भले यांचं टांगापलटी होईल. पण टांगापलटी सफरचंद झाला, घोडे फरार झाले. आणि आता इथं काय 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 लोक येतात, भव्य मव्य काय सगळे एकत्र येतात काय. नाही, म्हणून मी आपल्याला सांगतो, नगरपालिकेमध्ये कोणीच दिसत नव्हतं, विरोधकच नव्हते, महाविकास आघाडीच दिसली नाही. आम्हीच फिरत होतो सगळीकडे. आणि मग त्यावेळेस त्यांनी तर पराभव स्वीकार केलेला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.